त्यामुळे मला सगळी व्यसनं होती. म्हणजे मी 40 सिगरेटी फुंकायचो. म्हणजे बिडी ते क्युबन सिगार परत मला काहीही चालायचं. मी रोज अर्धी बाटली ड्रिंक घ्यायचो. म्हणजे अर्धी बाटली मी 2 क्वार्टर्स म्हणजे 6 पेग्स. बहुतांश लोकांना माहित असेल. पण आणि तिथे मी देशी दारू पासून ते शॅम्पेन पण मला काहीही चालायचं. मी असा भेदभाव मानत नाही फार. तसंच मी कलकत्ता 120 खायचो. 10 ते 12 120 आणि 300 वगैरे काय सगळं. मग त्यात मी पानामध्ये तर मी PhD होतो. म्हणजे सगळं महोबा पान, महोबा नावाचं एक पान असतं तुम्हाला माहित नसेल. देशी कलकत्ता सगळ्याला माहिती आहे मगई वगैरे. पण महोबा नावाचं पान असतं. तर ते पानांना व्हरायटीज सगळं मला पूर्ण त्यातलं ज्ञान होतं. ते पानपरा गुटखे सगळं पूर्ण चालू होतं. 1 वर्ष 2 वर्ष चालू होतं. एकदा तर लंच टाइम मध्ये पण मी ड्रिंक घेऊन यायला लागलो. आणि शेवटी एकाने मला विचारलं की तुम्हाला ड्रिंक सोडायचं आहे का. तर म्हणलं ड्रिंक सोडायचं आहे. मग तो म्हणला की तुम्ही असं करा की तुम्ही भांग चालू करा. मला हा ऍडवाइस पटकन पटला बरं का. गणित माझे वडील गणितात प्रोफेसर होते आणि अतिशय स्कॉलर. तर त्या माझी आणि वडिलांची रेस लागायची. माझा 1ली ते IIT पर्यंत गणितात एकही मार्क गेला नाही. कारण मला खरं म्हणजे रँगलरच व्हायचं होतं. पण तसं काही झालं नाही. माझी आणि वडिलांची रेस लागायची की गणित कोण लवकर सोडवतोय. म्हणजे फक्त सोडवणं कोणालाही जमेल पण ते 3 वेगवेगळ्या पद्धतीने सोडवायचं. आणि त्यातली सगळ्यात एलिगंट पद्धत कुठली हे शोधायचं. मग कित्येक वेळा वडील जिंकायचे, कित्येक वेळा मी जिंकायचो. तर मजा यायची सगळी. पण मला विज्ञानाची आवड मात्र कशी लागली गंमतच आहे. म्हणजे आत्र्यांना कोणतरी विचारलं की तुम्ही विज्ञानाकडे का नाही वळलात. तुम्ही नाटकं लिहायला लागलात, तुम्ही पेपर काढला मराठा. तात्रे म्हणलं कसं काय वळणार. म्हणे आम्हाला शिक्षक होते ते असे BT मेथडने शिकवायचे. म्हणे कुठला तरी विषय घ्यायचा त्याच्या अनुषंगाने दुसरा, त्याच्या अनुषंगाने तिसरा, असं करत करत मूळ विषयावर यायचे. मग त्यामुळे आमचा मूळ विषयातला इंटरेस्ट निघून जायचा. म्हणजे काय तर म्हणे एकदा मास्तर आले, हातात त्यांनी पेढा धरला आणि म्हणाले की काय वाटतं. मुलं म्हणाले गोड गोड वाटतं. मग आणखीन काय वाटतं. मग मुलं म्हणाली केशरी केशरी वाटतं. त्याने आणखीन काय वाटतं तर म्हणाले आम्हाला छान छान वाटतं. विचार करा म्हणाले. नाही नाही आम्हाला पाहिजे असं वाटतं. नाही आता तुम्ही जवळ येत चाललात. मग मुलं म्हणाले आम्हाला पाहिजे, आम्हाला हवा. मग थांबा आज आपण हवेचे घटक शिकू म्हणाले. आणि त्याने ऑक्सिजन नायट्रोजन वगैरे सगळं सुरू केलं. म्हणलं असले शिक्षक असताना मी कुठलं विज्ञान करणार काय करणार. मी लागलो नाटकं लिहायला. म्हणलं आम्हाला ज्या बाई शिकवायला होत्या त्या पण अशाच होत्या. त्यांना प्रात्यक्षिक करून शिकवायची भयंकर हौस बरं का. हे जे स्टेज आहे ना हे खूपच मोठं आहे. ह्याच्या 1/6 किंवा 1 एवढं लहान शाळेत असतं ना तसं एक स्टेज होतं. तिथे एक टेबल जेमतेम मावायचं, मागे फळा, आणि त्या फळा आणि टेबलाच्या मध्ये त्या बाई शिकवायच्या. आणि पुढे काही फार जागा नव्हती. तर बाईंना प्रात्यक्षिक करून शिकवायची हौस. त्यांना सूर्यमालिका शिकवायची होती. एके दिवशी बाई म्हणाल्या, भयंकर वृक्ष अनरोमॅन्टिक म्हणजे असं कपाळा राठ्या वगैरे असं. तर बाई उभं राहिल्या, मुलांनो आज मी तुम्हाला सूर्यमालिका शिकवणार आहे. म्हणजे ठीक आहे आता काय करणार म्हणजे ते ठीक आहे. पण त्याला मुलांना उदाहरणार्थ मी म्हणजे सूर्य आता हे तळपत होते सूर्य तर सूर्य. पण तेवढं 2 मुलांना बोलवून त्याने ते टेबल दूर केलेलं होतं. तेवढं हुशारी बघा तुम्ही. आणि त्यामुळे ते प्लॅटफॉर्म मोकळा होता. अगोदर लहान तो प्लॅटफॉर्म पण तो मोकळा होता. मग मुलांना मी म्हणजे सूर्य तर म्हणजे ठीक आहे. मग अच्युत तू उठ. मग अच्युत उभा राहिला. मग ते म्हणलं अच्युत मी पृथ्वी म्हणे. मग मी आता त्यांच्यामध्ये फिरायला लागलो तिकडे. पण ते प्रात्यक्षिक करून दाखवायचं ना. पण पृथ्वी सुद्धा साधी नाही हो. ती स्वतःवरती फिरत फिरते ना. ते पृथ्वीलाच कसं काय जमतं मला इतका म्हणजे पृथ्वीचा राग यायचा त्यावेळेला की स्वतःवरती फिरत फिरणं किती अवघड आहे. मग मी घरात एक खांबाभोवती प्रॅक्टिस करायचो. आई वडील म्हणले कालपर्यंत ठीक होतं असं गडबड काय डोकं फिरलंय की काय वगैरे शंका वाटायला लागली. मला 3 दिवसांनी बरोबर यायला लागलो. बाईंचं काय झालं. बाई मला मध्ये उभ्या, मला आपली पृथ्वी पक्की झाली, मी फिरतोय आपल्यामध्ये. पण त्यानंतर तेच ठीक आहे. नंतर बाई म्हणाल्या दिलीप तू उठ. मग दिलीप उठला. दिलीप भाई चंद्र म्हणे. तेवढं तो माझ्या होती फिरायला. तुम्हाला सांगतो इतका गोंधळ म्हणजे सगळे तंगडं अडकून सगळे पडायचे. एकदम हेडसर एकदम बाहेरनं चालले होते. सगळे तिघे धूळ झळकत उठतायत काय काय चाललंय वगैरे. पण त्यांनी दुर्लक्ष केलं. म्हणजे काहीतरी असेल पद्धत वगैरे. पण जेव्हा परीक्षेमध्ये जेव्हा गाळलेल्या जागा म्हणून आल्या की अमुक अमुकच्या भोवती फिरतो
तो मुलांना लिहिलेलं दिलीप अच्युतच्या भोवती फिरला. तेव्हा म्हणतो हेडसर जे चिडले त्यांनी बाईनं बोलवलं, इकडे फळा दिलेला आहे, एक खडू दिलेलं आहे, पोरांना नीट शिकवणं भलतं का ते शिकायला लागते. आणि तेव्हा आमची सुटका झाली, उगीच सगळं बसलो म्हणजे मी शिकायला असं सगळं शाळेत गेलं. पण मी बोर्डात 16 पास होत्या वेळेला, म्हणजे नागपूर सकट पूर्ण त्यावेळेला बोर्ड होतो, पण सगळ्या विषयांमध्ये. पण माझा 7 मार्कांनी पहिला नंबर गेला. आणि 7 मार्कांनी, कारण हिंदी फार वाईट होतो, हिंदीमध्ये 100 पैकी 43 मार्क पडले मला. आणि 50 जरी पडले असते तरी मी पूर्ण महाराष्ट्रात पहिला आलो असतो. पण माझं हिंदी म्हणजे मला वाक्प्रचार करायला सांगितला तर मी असं म्हणलं की मैं तुमको पुकार रहा था लेकिन तुम मेरी तरफ ढुंकी भी नाही. मग मास्तरांनी खूप प्रयत्न केला मला मार्क देण्याचा, त्याने की जमेल म्हणजे किती देणार ना. मग 43 पडले. पण बोर्डात 16 आलो तर सोलापूर गाव सुद्धा काय भयंकर, पुणे मुंबईसारखं भयंकर पुढारलेलं नाही ना. मी उगीच गावात चक्कर मारलो, म्हणलं आपल्याला कोणी ओळखतं का, कोणी कुत्र्याने बघितलं नाही, कारण कोणाला की बोर्डात 16 वगैरे काही कोणाला सत्तर. मग दुसऱ्या दिवशी पेपरामध्ये 4थ्या पानावर बातमी होती की सोलापूरचे गोडबोले बोर्डात 16 4थ्या पानावर 2 ओळीची बातमी. आणि त्या शेजारी बातमी होती की 5च्या पेठेत अमुक माणसाने अमुक माणसाला पोहोचले, म्हणजे साधारण किंमत तेवढीच होती. मग युनिव्हर्सिटीत गेलो. मी युनिव्हर्सिटीत पहिला आलो पूर्ण सगळ्या युनिव्हर्सिटीत, गोल्ड मेडलिस्ट होतो मी. आणि त्यावेळेला तुम्ही युनिव्हर्सिटीत पहिले आलात तर तुम्हाला IIT डायरेक्टली ऍडमिशन होते, डायरेक्टली. पण मला कोणी सांगितलंच नाही, कारण सोलापूरला असं काही सगळं गाव म्हणजे गंमतच होती. कुठे नाही तर पुण्या मुंबईमध्ये क्लास आणि अमुक तमुक सगळे पोरांना सगळ्यांना माहीत असतं, ते आई वडिलांना वगैरे. आमच्या आई वडिलांनाही माहीत नव्हतं, क्लास पण नाही. मी आपलं IITचं ते एंट्रन्स एक्झामिनेशनला बसलो, JEE नावाचा प्रकार असतो तो. त्यात मग ऑल इंडियात कधी 22-28 काहीतरी नंबर होता माझा. मग मी केमिकल इंजिनिअरिंगला गेलो. पहिल्या वर्षी माझा मेस टेबलवरती कोणीतरी अपमान केला, कारण माझं शिक्षण मराठी मीडियम मधनं झालेलं होतं. मग कोणीतरी मला अपमान केला की इंग्रजीवरला, माझं इंग्रजी चुका होत होतं बोलताना. मग मला बाकी सगळं बोर्डात 16 युनिव्हर्सिटीत पहिला, गणितात मार्क, IITत रँक होल्डर, मला कधी बाबा आपण कधी ग्रेट वगैरे वाटायचं. तर मला इंटलेक्च्युअल अपमान कधी सहन नाही व्हायचा. पण कोणीतरी म्हणलं की तू दिसायला चांगला नाही, तुझ्याकडे पैसे नाही, तर मला फार काही वाईट वाटत नाही. खरं बोललं तर वाईट कशाला वाटत. पण मुख्य म्हणजे असं कोणी म्हणलं की तुला येत नाही की माझं भयंकर. मग मी 10 महिने फक्त इंग्रजी केलं. त्यावेळेस दर आठवड्याला परीक्षा नसायच्या, दर 6-6 महिने असायच्या. त्यामुळे मला हे सगळं जमलं. त्याची इटिमॉलॉजी, त्यातली फोनेटिक्समध्ये उच्चारशास्त्र, इंग्लिश भाषेचा इतिहास, त्यातल्या अनेक कादंबऱ्या, वर्तमानपत्र, त्यावेळी TV नव्हता. पण हे सगळं मी 10 महिने मार्शासमोर उभारून प्रॅक्टिस करायचो. आणि मी ठरवलं होतं की आपण काय करतो की आपण मराठीत विचार करतो, मग इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करतो आणि कसं बसं बोलतो. म्हणजे कसं बसं करायचं, जे आयुष्यात करायचं ते एक्सलंट करायचं, जे ऍब्सोल्युटली ग्रेट करायचं. आणि त्यामुळे आपले विचारच इंग्रजीत झाले पाहिजे. इतकं अस्खलित आपल्याला बोलता पाहिजे. अस्खलित फक्त नव्हे, व्याकरणदृष्ट्या चांगलं का परफेक्ट हे म्हणजे इंग्रजी चांगलं आहे, त्याला एलिगन्स आलं पाहिजे, अतिशय सुंदर तऱ्हेने तुम्हाला मांडता आलं पाहिजे पाहिजे. त्याची मी खूप म्हणजे सवय केली, खूप वाचलं. आणि त्याचा मला उपयोग न्यूयॉर्क, लंडन, जिथे मी सेमिनार्स घेतले, जिथे मी ऑफिसेस थाटली वगैरे. या सॉफ्टवेअरच्या बिझनेससाठी मी 150 वेळा जग प्रवास केला. हजारो सॉफ्टवेअर इंजिनियर्सच्या कंपन्या चालवल्या. अमेरिकेत 6 ऑफिसेस, युरोपमध्ये 3, जपानमध्ये 2, ऑस्ट्रेलियात 1, अशी सगळी साम्राज्य चालवली. त्यावेळेला जी मी शेकडो प्रेझेंटेशन, निगोशिएशन जे केले, वर्ल्ड ट्रेड सेंटर जे पडलं त्याला 80व्या मजल्यावर मी निगोशिएशन्स केले. तर हे असं जे सगळं केलं मी, ते त्या 10 महिन्यात म्हणजे इंग्रजीवरती प्रभुत्व मिळवलं होतं थोडंफार, त्याचा मला फायदा झाला. पहिली 3 वर्ष मला बऱ्यापैकी मार्क्स पडत होते, पण 3 वर्षानंतर माझ्या आयुष्यात एक टर्निंग पॉईंट आला. आणि तो टर्निंग पॉईंट खूप महत्वाचा ठरला. त्यावेळेस अनेक मित्र जमा झाले, त्यांच्याकडे मी खूप खेचला गेलो. ते मित्र IIT, TIFR आणि BIRC यातले टॉप भयंकर ब्रिलियंट मंडळ होते. तो पण मला वाटतं आपण म्हणजे खूप ग्रेट वगैरे, पण ते धाड करून मी जमिनीवर आलो. कारण हे सगळे मित्र म्हणजे एक जण TIFRचा होता, तो व्हिजिटिंग प्रोफेसर स्टॅनफोर्डमध्ये क्वांटम फिजिक्सचा. दुसरा होता तो जगातला पहिला सगळ्यात मोठा 50 मॅथमेटिशियन म्हणजे श्रीकृष्ण दाणी म्हणून.
असे सगळे लोक आम्ही एकत्र आलो. पण मला खूप त्यांचे आकर्षण वाटायला लागलं. मग आम्ही 2 महिन्यात एकदा, मग महिन्यात एकदा, मग महिन्यात मग आठवड्याला एकदा, आठवड्यात असे भेटत गेलो मुंबईला. आणि ते लोक त्यांच्याच विषयात ग्रेट नव्हते, तर त्यांना अनेक विषयात इंटरेस्ट होते. अर्थशास्त्र, मानसशास्त्र, गणित, टेक्नॉलॉजी, इतिहास, संगीत, साहित्य, चित्रकला सगळीकडे. आणि त्यांना खूप इंटरेस्ट होता, ज्ञान पण होतं. भयंकर बुद्धिमान आणि प्रचंड नॉलेजेबल अशी मंडळी होती. मी खेचला गेलो आणि त्यामुळे माझ्याकडे सगळी ती पुस्तकं जमत गेलो. आणि मग पाणी आणि ती पुस्तकं जमत गेलो. माझा रॅक जो होता तो त्याच सगळ्या पुस्तकाने भरलेला होता. इकॉनॉमिक्स आणि आमच्या ज्या चर्चा चालायच्या त्या चर्चा सुद्धा आता फिलॉसॉफी म्हटलं की सॉक्रेटिस, प्लेटो, अरिस्टॉटल, मिल, बेंथम, कॅन्ट, रसेल, विटगेन्स्टाईन अशा सगळ्या. मग इंडियन फिलॉसॉफी म्हणलं मी अगदी चारवाक लोकायत पासून ते अनेक वेगवेगळ्या ट्रॅडिशन्स वेदांमधल्यापासून, नंतर पॉलिटिकल थॉट, इकॉनॉमिक्स मधलं थॉट, ॲडम स्मिथ, रिकार्डो, मार्कस मार्क्स, केन्स, फ्रीडमन वगैरे असं सगळं. इंग्लिश लिटरेचर म्हणजे हेमिंगवे, स्टाईनबेक पासून कितीतरी लोकांच्या कादंबऱ्या वाच, त्याच्यावर चर्चा कर. तो रेनायसाचा काळ होता. सगळं गाणं चिक्कार ऐकलं, वेस्टर्न ऐकलं, भारतीय ऐकलं. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मी प्रचंड आमच्या सगळ्या चर्चा चालत असत म्हणजे. आणि त्याच्यामध्ये मी खेचला गेलो आणि त्याचं वाचन त्यावेळी वाढलं. मला हे कळलं, मगाशी म्हटलं तसं, की विश्व कसं निर्माण झालं, पृथ्वी कशी निर्माण झाली, सजीव कसे निर्माण झाले, उत्क्रांती कशी झाली, या सगळ्या विषयातले जे कोण शिलेदार होते, मुख्य शिलेदार, मुख्य माणसं त्यातली, आणि त्यातल्या थिअरीज, हे सगळं आपल्याला कळलं पाहिजे. आपण त्यातले तज्ज्ञ होणं शक्य नाही, एवढं सगळ्या गोष्टींचं सगळं कळणं कसं शक्य आहे, पण त्यातली मूलतत्व कळली पाहिजे. मला काय करायचंय असं कधी वाटलं नाही. ते रिलेटिव्हिटी म्हणजे काय, आपल्याला अभ्यासाला काय, आता आम्हाला अभ्यासाला होती हा बघ वेगळा, पण रिलेटिव्हिटी आपल्याला काय करायचंय, किंवा केन्सची थिअरी, फिस्कल पॉलिसी म्हणजे काय, मॉनिटरी पॉलिसी म्हणजे काय, मला काय करायचं असं कधी वाटलं. किंवा क्युबिझम म्हणजे काय, मॉडर्निझम म्हणजे काय, दादाइझम म्हणजे काय, आर्ट मधला पिकासोनी काढ, ते हे म्हणजे काय, आपल्याला काय करायचं कळलं पाहिजे आपल्याला. तर त्यामुळे सगळ्या क्षेत्रामध्ये मी वाचत गेलो, थोडं थोडं कळत गेलं, जे नाही कळलं ते पण ढकलत गेलो, आणि हे सगळं चालू झालं. मग भारतात गरिबी काय असं करत मी इकॉनॉमिक्स BA पर्यंत वाचून काढलं. ॲडम स्मिथ, रिकार्डो, मार्कस मार्क्स, केन्स, फ्रीडमनच्या नंतर सुद्धा ल्युकास वगैरे सगळे म्हणजे. तर हा जो सगळा भाग आहे, त्यानंतर मग इतकं मला वेळ लागलं की शेवटली 3 वर्ष मी हेच उद्योग केले. जेमतेम 65% पडून मी बाहेर पडलो. 2 जॉब झाले मला, ते जॉब मी नाकारले. आणि त्यावेळेला म्हणलं आदिवासींमध्ये आपण चळवळीमध्ये मी सामील झालो. त्यांच्यावर अन्याय होतोच आहे आणि जमीनदारांनी त्यांच्या जमिनी हडप केलेल्या होत्या. आम्ही सर्वोदयाबरोबर शांतताप्रिय चळवळीत सहभाग घ्यायला म्हणून आम्ही तिथे गेलो. शहादा, नंदुरबार तालुका आता त्यावेळी धुळे जिल्ह्यात होता, तिथे भिल्ल आदिवासींमध्ये मी गेलो. आई वडील म्हणलं काय IITत गेलं, सरळ आदिवासी चळवळीत गेला, आता पोरगा वाया गेला, आता काय करणार. त्यावेळेला इतकं मी बेधुंद झालो होतो की आपण आता काहीतरी वेगळं करायला पाहिजे आयुष्यात म्हणून. मग तिकडे गेलो. रोज रात्री एक प्रवास करायचा, एका गावात मुक्काम करायचा, त्यांच्या सभा घ्यायच्या, त्यांना व्यसनापासून हे करायचं, त्यांना त्यांच्या जमिनी परत मिळवण्याकरता अर्ज करायला मदत करायची. का त्यांचे थोडं कर्ज घेतलं असेल, नाही फिटलं की एवढी तरी सही घ्यायची, तू ही जमीन आता माझी झाली, म्हणून असं काही होत नसतं, तुम्ही ते अर्ज करा, त्यांना सगळं शिकवायचं, पण त्यांच्या हक्काकरता लढायचं, असं सगळं चाललं होतं. रात्री बेरात्री चांदण्यात इतकं रोमॅन्टिक वाटायचं, आपण काही क्रांतिकारक करतोय असं वाटायचं. एक जमिनीचा तुकडा होता, तो तुकडा आदिवासींना वाटून द्या म्हणून आम्ही एक चळवळ उभी केली. कारण तो त्यात फक्त गवत होतं, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यात ते जंगल होतं. म्हणजे जंगल असण्याकरता जर एकरामागे एवढी झाडं असावी लागतात, तेवढी झाडं नाही येते, तिथे फक्त गवत आहे. त्यांना काय पैसे हवे ते काय आम्हाला काही कळलं नाही, पण त्यांनी नकार दिला. मग मी लेख लिहिले, आम्ही शांततामय मोर्चा काढला, सगळं झालं. त्यावेळी आणि माझी पूर्ण दाढी होती, मी धोती पायजमा घालत असे, भिलोरी भाषेत मी गाणी पण म्हणत असे त्या काळात, पण त्यांनी काही दाद दिली नाही. मग आम्ही सत्याग्रह करायचं ठरवलं, मिठाच्या सत्याग्रहासारखं. आम्ही त्या जागेमध्ये गेलो, एक 5-6 मी कार्यकर्ते, आणि ती
20-30 आदिवासी आम्ही आत गेलो आणि ते गवतच ते दाखवण्याकरता गवत घेतलं आणि ते कापलं की ते फक्त गवतच हे दाखवण्याकरता. त्यांना आम्हाला धडा शिकवायचाच होता की बाहेरचे लोक नुकीच आदिवासी चिथावतायत वगैरे. तर त्यांनी पकडलं आम्हाला, तुम्ही अतिक्रमण करताय म्हणून, आणि आम्हाला रात्री 11 पर्यंत डांबलं. दुसऱ्या दिवशी खट्टा झाला आणि मग आम्हाला जेलमध्ये टाकलं. मग धुळे सेंट्रल जेलमध्ये 10 दिवस होते. सगळं मुसाफिरमध्ये आहे माझ्या. मग तिकडे डावीकडे 2 खून केलेले मनुष्य, उजवीकडे 3 खून केलेले मनुष्य, आणि मग मी 10-12 खुन्यांचे इंटरव्ह्यूज घेतले. मी अनेक तिथलं 52 पत्ती म्हणजे खाणं तेच कसं असतं, तिथे दादागिरी कशी चालते, जेलमध्ये सुद्धा कशी हायरार्की असते, तिथे सुद्धा कशी सिगरेट बिगरेट कशी मिळते लोकांना, सगळं इतकं जवळून बघितलं. इतकं प्रचंड तिथले टॉयलेट कसे असतात, पासून आंघोळ कशी, सगळं. जेलवरती एक चॅप्टर आहे माझं. तर तिथनं मी बाहेर आलो आणि मग काही पुन्हा महिने गेले. म्हणलं आपण इथे काही वर्ष राहू शकू, आणखीन 2-4 बुद्धी देऊ शकू, घेऊ शकू, काही वर्ष आणखीन 2दा जेलमध्ये जाऊ शकू, पण आपण आयुष्यभर करू शकू का? तर त्यावेळी कळलं मला की आपण आयुष्यभर करू शकणार नाही. मला माझ्यातल्या मर्यादा लक्षात आल्या आणि मग मी म्हटलं की आपण परत जाऊ. आपण 4 वर्षांनी मग आता नको म्हणून परत येणं हे चळवळीला काही बरोबर होणार नाही, आत्ताच आपण मान्य करावं म्हणून मी परत आलो मुंबईला. मला कोणी जॉब देईना. वर्षभर मी 13 घरं बदलली. मला कोणी विचारलं की मी सांगायचो की मी आधी मी काम करत होतो, आणि त्याने आणखीन खोलवर विचारलं की मी सांगायचो मी जेलमध्ये पण गेलो होतो. त्याला म्हणजे थँक्यू व्हेरी मच, कारण आमच्याकडे हेच धंदे करणार म्हणून कोणी जॉबच देईना. शेवटी एकाला माझी दया आली आणि त्याने मला रे रोड, माझं स्टेशन आहे मुंबईला, त्या रे रोडच्या समोर मेकॅनिकल वर्कशॉप आहे. त्या वर्कशॉपच्या रात्रपाळीच्या कामगारांवर देखरेख ठेवण्याचं मला काम मिळालं. 125 रुपये पगार महिन्याला. म्हणजे 125 रुपयावर मी चालू केलं, पण 4 महिन्यात मला त्या मालकाबरोबर माझे वाद झाले, कारण मी खूप लिनियंट होतो. त्यांचं काम झालं की मी बीडी प्यायला त्यांना द्यायचो, कोणी आजारी पडलं की त्याला सिक लिव्ह द्यायचो. मी खूप म्हणजे फार स्ट्रिक्ट नव्हतो त्यांच्यावर. पण तो मालक माहिती कशाला तू आणखीन जास्त प्रोडक्शन तुझ्याकडनं करून घेतलं पाहिजेस वगैरे. मग मला ते काही जमलं नाही, मी ते सोडून दिलं. पुन्हा भटकन ती सुरू झाली. शेवटी मी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी शिरलो आणि मग 10 वर्ष मी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये काम केलं. ते ऍप्लिकेशन सॉफ्टवेअरमध्ये काम केलं मी. आणि मग नंतर माझ्या आयुष्यातला दुसरा टर्निंग पॉईंट आला. पहिला टर्निंग पॉईंट IIT मध्ये सगळे मित्र होता. हा दुसरा टर्निंग पॉईंट हा सगळ्यात माझा महत्वाचा ठरला. त्याच्याविषयी मी थोडं बोलणार आहे आणि त्याने 10 मिनिटात नंतर पुढच्या काही पुस्तकांची सांगून मी थांबणार आहे. ही माझ्यासाठी नाही ना? तर मी आता कम्प्युटरमध्ये 2 भाग असतात, एक हार्डवेअर आणि एक सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअरमध्ये 2 भाग असतात, ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर, दुसरं सिस्टम सॉफ्टवेअर. सिस्टम सॉफ्टवेअर म्हणजे कम्प्युटर आपण विकत घेतो तेव्हा त्याच्याबरोबर जे येतं, ऑपरेटिंग सिस्टम्स, डेटा कम्युनिकेशनचं सॉफ्टवेअर किंवा डेटाबेसेस किंवा प्रोग्रामिंग लँग्वेजेस, कंपायलर्स म्हणजे C, अमुक वगैरे. तर हे जे सगळं आहे तर त्याला सिस्टम सॉफ्टवेअर म्हणतात. जे कम्प्युटर बरोबरच ते येतं त्याला सिस्टम सॉफ्टवेअर म्हणतात. आणि ते वापरून आपण जे सॉफ्टवेअर डेव्हलप करतो, बँकांकरता, कारखान्यांकरता, ऑफिसेस करता, इन्शुरन्स करता, त्याला ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणतो. त्या ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर करताना तुम्हाला इन्शुरन्स, बँकिंग, प्रोडक्शन वगैरे ह्याची माहिती असावी लागते. सिस्टम सॉफ्टवेअर लिहिताना तुम्हाला कम्प्युटरची माहिती असावी लागते. म्हणजे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स आलं नाही तर तुम्हाला कम्प्युटर आर्किटेक्चर कळत नाही. कम्प्युटर आर्किटेक्चर कळलं नाही तर तुम्हाला ऑपरेटिंग सिस्टम कळत नाही. ऑपरेटिंग सिस्टम नाही कळलं तर कंपायलर कळत नाही. कंपायलर नाही कळलं तर डेटाबेस कळत नाही. कळतं नाही कळतं पण बरोबर न कळतं. नीट चांगलं कळण्याकरता त्या सगळ्या विषयांची माहिती असावी लागते. हे सगळं कम्प्युटर सायन्स जो विषय आहे त्याच्यामध्ये हे सगळं शिकवतात. डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, आर्किटेक्चर, ऑपरेटिंग सिस्टम, कंपायलर, प्रत्येकाची 400 ते 600 पानी अशी मोठमोठी 3-3 लेखकांनी लिहिलेली 3-3 पुस्तकं आहेत त्याच्यावर प्रत्येक विषयावर. ती बीटेक आणि एमटेक जे IITतले लोक करतात ते सगळं वाचतात आणि ते सगळं शिकतात. तर पटणीमध्ये मी जेव्हा जॉईन झालो, नारायण मूर्तीने पटणी सोडली आणि इन्फोसिस चालू केली, त्याच खुर्चीवर मी बसलो आणि माझ्या हाताखाली 40 लोक होते. ते 40 लोक हे सगळे बीटेक आणि एमटेक कम्प्युटर सायन्सचे होते. त्याला सिस्टम सॉफ्टवेअर भरपूर माहित होतं. कम्प्युटर कसा चालतो, ऑपरेटिंग सिस्टम कशी चालते, आर्किटेक्चर, अमुक सगळं माहित होतं. आणि पटणीमध्ये 80-90% जॉब्स हे सगळे सिस्टम सॉफ्टवेअरचे होते. आणि मला 10 वर्ष फक्त ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर माहित होतं. मी शेअर मार्केट ऍप्लिकेशन, पेरोल, परचेसिंग आणि इन्व्हेंटरी आणि अकाउंटिंग आणि असं सगळं केलेलं होतं. बँकिंग
तर हे सगळं केलं होतं, पण इथले प्रोजेक्ट्स मात्र सगळे सिस्टम सॉफ्टवेअरचे होते. मग करायचं काय? आणि मूर्तीने निवडलेली सगळी IITतली अतिशय हुशार मुलं होती आणि त्यांच्यावर बॉस पण बसवलं. बरं, बॉस मी सांगतो म्हणून माझा ऐका असं चालत नाही कुठेही. IT तर मुळीच चालत नाही. तर त्यांच्या जेव्हा प्रोजेक्टची डिस्कशन व्हायची तर माझं सगळं डोक्यावरच जायचं, मला काही कळायचंच नाही. आणि मला आउट ऑफ मी इथे योग्य नाही असं मला वाटायला लागलं. जॉब सोडावा की काय असं वाटायला लागलं. भयंकर डिफिडन्स निर्माण झाला, न्यूनगंड निर्माण झाला. कुठल्याही मुलाचा इंटरव्ह्यू घ्यायला जायचो आम्ही. अनिल नावाचा मुलगा होता, तो जरा आगाऊ होता. तो मुद्दाम त्या मुलाला विचारायचा व्हेक्टर इंटरप्ट म्हणजे काय. त्या मुलाला काय माहित नसायचं व्हेक्टर इंटरप्ट म्हणजे काय. तो मुलगा छताकडे बघायचा, मग अनिल माझ्याकडे बघायचा आपल्या बॉसला ते येतं का म्हणून. मलाही माहित नसायचं, मी पण छताकडे बघायला. तर असंच ना, पण मला भयंकर एकदम इन्फिनिटी कॉम्प्लेक्स वाढत गेला माझा. आणि आता आपल्याला जॉब सोडावा लागतो की काय, ते मला करायचं नाही, मला दुसरीकडे जायचंय म्हणून सोडणं वेगळं आणि मला येत नाही म्हणून सोडणं वेगळं. म्हणजे मला अशा तऱ्हेचं अपमान, जसं इंग्लिशचं झालं होतं तसंच मध्ये IBM मध्ये मी काम करत असताना अकाउंटिंगचं पण झालं होतं. मी एक स्पेसिफिकेशन लिहिलेलं होतं आणि त्यावेळेला माझ्या स्पेसिफिकेशन मध्ये थोडी चूक झाली होती अकाउंटिंगची. तर मला लगेच IBMच्या त्या मार्केटिंगच्या माणसाने म्हटलं तुम्हाला एवढं पण अकाउंटिंग येत नाही का. मी लगेच BCom पर्यंत अकाउंटिंग वाचून काढलं आणि मी अकाउंटिंग मध्ये लेक्चर्स पण घ्यायचो. आज सुद्धा मी अकाउंटिंग सगळ्यात चांगलं शिकवतो असं माझं दावा आहे. मी अकाउंटिंग मध्ये आता पुस्तक लिहिलेलं आहे, आता येईल काही दिवसात. पण मुख्य सांगण्याचा उद्देश काय की असं काही अपमान केलं की लगेच मी ते उसळी मारून. पण हे फार वेगळं होतं. 4 आणि 6 वर्ष IIT सारख्या ठिकाणी फुल टाइम शिकलेले लोक, 5-5, 7-7 युरोप आणि अमेरिकेला गेलेले लोक, 8-8 वर्ष अनुभव असलेले लोक. मी ते मला येतच नव्हतं सिस्टम सॉफ्टवेअर, मग करणार कसं. माझा जॉब त्यामुळे जातो की काय असं मला वाटत होतं. त्याच वेळी मी दुसरी एक गोष्ट, मी आता सगळ्या मुलांना सांगतो नादाला लागू नका, पण हे सांगणं भाग आहे. म्हणजे मुसाफिरने लिहिलेलं आहे, ते घडलेलं म्हणून मला सांगणं भाग आहे, पण त्याच्यामुळेच नादाला लागू नका. त्यामुळे मला सगळी व्यसनं होती. म्हणजे मी 40 सिगरेटी फुंकायचो, म्हणजे बिडी ते क्युबन सिगार पण मला काहीही चालायचं. मी रोज अर्धी बाटली ड्रिंक घ्यायचो, म्हणजे अर्धी बाटली मी 2 क्वार्टर्स म्हणजे 6 पेग्स. बहुतांश लोकांना माहित असेल पण. आणि तिथे मी देशी दारू पासून ते शॅम्पेन पण मला काहीही चालायचं. मी असा भेदभाव मानत नाही फार. तसंच मी कलकत्ता 120 खायचो, 10 ते 12, 120 आणि 300 वगैरे काय सगळं. मग त्यात मी पानामध्ये तर मी PhD होतो. म्हणजे सगळं महोबा पान, महोबा नावाचं एक पान असतं, माहित नसेल. देशी कलकत्ता सगळ्याला माहिती आहे, मगई वगैरे. पण महोबा नावाचं पान असतं, तर ते पानांना सगळं व्हरायटी सगळं मला पूर्ण त्यातलं ज्ञान होतं. ते पानपरा गुटके सगळं पूर्ण चालू होतं. 1 वर्ष 2 वर्ष चालू होतं. एकदा तर लंच टाइम मध्ये पण मी ड्रिंक घेऊन यायला लागलो. आणि शेवटी एकाने मला विचारलं की तुम्हाला ड्रिंक सोडायचं आहे का. तर म्हणलं ड्रिंक सोडायचं आहे. मग तो म्हणला की तुम्ही असं करा की तुम्ही भांग चालू करा. मला हा ऍडवाइस पटकन पटला बरं का. आणि मला असे अड्डे बरोबर माहित होते. महालक्ष्मीला मुंबईला तर देवळापाशी भांग मिळायची. मग नरिमन पॉईंटून ते महालक्ष्मीला यायचो, तिथे थोडी भांग घ्यायचो, पुन्हा अंधेरीला यायचो, पुन्हा 2-3 पैक जाऊन घरी यायचो. हे सगळं 1.5-2 वर्ष वाढतच गेलं. बरं, इथे जॉब चाललेला, मधनं वाटायचं चला आपण वाचायला सुरुवात करू. 400 आणि 600 पानी पुस्तकं एक मग गुंतलेली. हे आल्याशिवाय ते येत नाही, ते आल्याशिवाय ते येत नाही. पण काही ते वाचायला सुरुवात करायची, काही जमायचं नाही. पुन्हा बारकडे पावलं वळायची, पुन्हा सगळं सोडून द्यायचं. असं सगळं चाललेलं होतं. अतिशय नर्वसनेस आला होता आपलं सगळं. त्याच वेळेला तिसरी गोष्ट घडली जी सगळ्यात वाईट कोणाच्या आयुष्यात घडू नये अशी, ती म्हणजे माझ्या मुलाला ऑटिझम डिटेक्ट झाला. त्याचा ऑटोमनेस सेल्फ सगळं मुसाफिरमध्ये आहे. ऑटोमनेस सेल्फ म्हणजे ऑटोमॅटिक ऑटोमोबाईल, म्हणजे कल्पना आलीच. ऑटिस्टिक बोला म्हणजे स्वतःच गुंतलेली असतात. ती बाहेर समाजाशी कम्युनिकेट करू शकत नाही, त्यामुळे शिकू शकत नाही. त्यांचं कम्युनिकेशन हे असतं, त्याला प्रॅक्टिकल नॉलेज नसतं. आणि त्या सगळ्या ह्याच्यामुळे ही मुलं फार पुढे जाऊ शकत नाही. ते सगळे हातवारे करत फिरत असतात, ते अटेन्शन डेफिसिट असतं, ते हायपर ऍक्टिव्ह असतात. असं सगळं कॅनर नावाच्या माणसाने 1943 साली 9 लक्षणं वगैरे लिहिलेली त्याची. माझं आता ऑटिझममध्ये पुस्तक पण आहे ऍक्च्युली. पण त्या मी राजेंद्र बर्वेला दाखवलं. राजेंद्र बर्वे मुंबईला एक मोठा सायकॅट्रिस्ट आहे, त्याला दाखवलं. राजेंद्र बर्वे म्हणाला की हा ऑटिस्टिक वाटतोय, पण आपण पुन्हा काही दिवस बघूया आपण काय होतंय. मग मला काही माहीत नाही, मला वाटलं ऑटिझमला काही सर्दी खोकला काय असेल, काही गोळ्या घेऊन बरं होईल वगैरे. तो ब्रेन डॅमेजची केस असते आणि ती बरी होत नाही वगैरे मला माहित नव्हतं.
मग मी त्याच्या शेजारी दादरला आनंद नाडकर्णी माझा जो मित्र आहे 40 वर्षापासून, तो त्याच्याकडे गेलो. त्याला माझ्या मुलाच्या विषयी बोलतोय असं सांगितलं नाही. त्याला म्हटलं ऑटिझम म्हणजे काय भानगड आहे? तो म्हणलं अरे बापरे, ही मुलं अशी सोशिएबल नसतात, ही एज्युकेबल नसतात, ही सगळी अशी असतात, तर त्यांच्यासाठी तुम्हाला काहीतरी करून ठेवावं लागतं, अशा संस्था भारतात नाही आहेत. मी हबकलोच. मी आणि बायको दोघंही रडत रडतच घरी आलो. पुढचे 15 दिवस ब्रिटिश काउन्सिल मधली ऑटिझमची आर्टिकल्स किंवा पुस्तकं वाचण्यात गेला. त्याच्यावर उपाय नाही हे कळलं आणि मी पूर्णच खलास झालो. म्हणजे एका बाजूनी मला जॉब चाललेला होता, एका बाजूनी व्यसनं होती, आणि तिसऱ्या बाजूनी हे एकाच वेळी सगळं सुरू झालं. आणि संपूर्ण त्यावेळेला जुहू बीचवर मी रात्री 12 वाजता एरझारा घातलेले आहेत. आत्महत्येचे अनेक वेळा विचार आले, पण मी समजा आत्महत्या केली तर सगळं कुटुंबच खलास होणार हे लक्षात आलं. करायचं काय आता? आणि त्याच्यासाठी आपण प्रोव्हाइड केलं पाहिजे, नाही केलं तर सगळं रस्त्यावर येणार आपण. आणि त्यावेळेला मग त्याच्याकरता करायचं म्हणजे काय, मला लक्षात आलं की आपण काहीतरी पैसे जमा करून ठेवले पाहिजेत की आपल्या नंतर काय. मग ते पैसे किती असले पाहिजे? त्यावेळेला बँकेचा रेट, इंटरेस्ट रेट 10-12% होता. मग आपल्याला 3 कोटी जमा करायला पाहिजेत असं लक्षात आलं. त्यावेळेला 3 कोटी रुपये. मग बँक बॅलन्स बघितलं, रात्री 2:30 वाजले होते. बँक बॅलन्स साधारण 200 रुपये होतं 10 वर्ष काम केल्यानंतर. कारण सगळे पैसे कुठले तरी चळवळीचं मला दे, कुठल्या तरी पुस्तकं विकत घेण्याकरता दे, कुठल्या तरी गाण्याच्या LPs रविशंकर अमुक तमुक सगळं घेण्यात घे, किंवा माझ्या व्यसनांमध्ये असं सगळं गेलेले पैसे 200 रुपये होते. एवढे पैसे जमवायचे कसे? आणि इथे ते जॉब चाललेला, मग करायचं काय? इतके वाईट दिवस गेले. पुन्हा बारमध्ये हे गेले, पुन्हा म्हणजे संपूर्ण फ्रस्ट्रेशन, म्हणजे प्रचंड डिप्रेशनमध्ये दिवस गेले. शेवटी एके दिवशी रात्री मी एरझारा घालत होतो, त्यावेळी विचार केला की आपली ओळख काय म्हणून झाली पाहिजे. की बिचारा निहारचं वडील, म्हणजे मुलाचं नाव निहार, बिचारा निहारचं वडील. मला बिचारा वगैरे असलं काही आवडत नाही. बिचारा निहारचं वडील अशी व्हायला पाहिजे. कारण ह्यांनी एवढ्या कंपन्या वाढवल्या, एवढ्या मोठमोठ्या, एवढी आणि पुस्तकं लिहिली, एवढ्या संस्थांना मदत केली, अमुक तमुक, आणि त्यांनी घरी एवढा प्रॉब्लेम असून सुद्धा केलं. अशी पाहिजे का बिचारा निहारचे वडील अशी म्हणून पाहिजे? आणि मी ठरकलो म्हणणार असं नकोय आपल्याला. आणि काही करून आपल्याला आता पैसे थोडेफार जमवले पाहिजे. पैसे जमवले पाहिजे, मी नोकरी टिकवली, नोकरी टिकवली, सिस्टम सॉफ्टवेअर आपल्याला आलं पाहिजे. आणि सिस्टम सॉफ्टवेअर जर काही यायचं असेल तर मग वाचलं पाहिजे. आणि हे वाचणं सोपं नव्हतं. इंग्लिश सोपं होतं, अकाउंटिंग सोपं होतं. हे मी 4 आणि 6 वर्ष फुल टाइम शिकलेले लोक, 6 विषय एकमेकात गुंतलेले, 400-600 पानी, हे स्वतः नोकरी करत असताना स्वतः एकलव्यासारखं स्वतः शिकत जाणं ही काही सोपी गोष्ट नव्हती. पण त्यावेळेला म्हटलं की आपल्याला का नाही जमणार, पुन्हा ते इंटेलेक्च्युअल आरोग्य म्हणजे अपमान की आपल्याला का नाही जमणार. म्हणून रात्रभर मी एरझारा घातला आणि म्हटलं की आपल्याला हे केलंच पाहिजे. आणि मी प्रचंड निश्चयाने, म्हणजे कसं जमलं मला माहित नाही, पुन्हा काय आयुष्यात मला जमणार नाही, पण प्रचंड निश्चयाने दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो आणि 8 सकाळी वाजता मी सगळी व्यसनं 10 मिनिटात सोडली. आणि त्यानंतर मी गेल्या 37 वर्ष कशाला स्पर्श केलेला नाही. म्हणजे दुसरा कोणी सिगरेट फोकत असेल तर मला जमत नाही. आता कशाला स्पर्श केलेला नाही. कसं जमलं, काय बळ आहे, कुठलंही व्यसन कोणीही सोडून दाखव. तंबाखू असेल, पान असेल, दारू असेल, सिगरेट असेल, भांग तर सोडूनच द्या. हे अतिशय अवघड आहे. पण ते कसं जमलं मला माहित नाही. आणि त्यानंतर मी तुटून पडलो त्या विषयात. 9 ते 5 आमचं ऑफिस होतं. लकीली घर अगदी जवळ होतं. 5 वाजता मी घरी यायचो, 5 ते 9 रात्री अभ्यास करायचो. अर्धा पाऊण तास तिथं टॉयलेट आणि जेवायला वगैरे. 9 वाजता रात्री झोपायचो आणि 2 वाजता उठायचो. 2 ते 9 पुन्हा अभ्यास करायचो, पुन्हा अर्धा पाऊण तास इतर गोष्टी करता. 7 तास आणि साधारण 11 तास, पण उरलेले जोडून मी 10 तास. आणि वीकेंडला मी 18 तास, म्हणजे शनिवार रविवारी 18 तास मी वाचायचो. येत कसं नाही, हे उघडायचं ते नाही, अगोदरचं कळायचं नाही, पुन्हा डिप्रेशन यायचं, पुन्हा बारकडे पावलं वळायचे, पण पुन्हा स्वतःला खेचत आणायचं, पुन्हा वाच, पण स्ट्रगल करत 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 शेवटी अनेक आठवडे गेले, काही महिने गेले. शेवटी मला हळूहळू त्यातले संबंध कळायला लागले एकलव्यासारखं. काही लोकांनी अर्थात मला मदत केली कंपनीमधल्या. पण हे सगळं चालू असताना मला जितके ते संबंध जोडत गेलो मी, तितकं मग मी त्यांच्या प्रोजेक्टमध्ये भाग घ्यायला लागलो. तितकं इंटरव्ह्यूज मध्ये मी पण प्रश्न विचारायला लागलो. मग त्यात काही ऍप्लिकेशन सॉफ्टवेअरचे प्रोजेक्ट्स आले बँकिंग वगैरे, त्यात मी मदत करायला लागलो. त्यामुळे लोकांचा माझ्यावर विश्वास वाढला, त्यांचा कॉन्फिडन्स माझ्यावर वाढला, मलाही माझा स्वतःचा कॉन्फिडन्स वाढला. मग मी आणखीन वाचत गेलो आणि हे चक्र असं उलट फिरत 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 शेवटी लोकांनी मला पूर्णपणे ऍक्सेप्ट केलं. आणि मला मग शेवटी मी विचार केला की जो सिस्टम सॉफ्टवेअर मधला सगळ्यात अवघड विषय ऑपरेटिंग सिस्टम,
त्याच्याच वरती आपण पहिलं पुस्तक लिहायचं. म्हणजे लेखन प्रवासाला तिथून सुरुवात झाली. मला 700 पानी मी पुस्तक लिहिलं. भयंकर अवघड आहे ते पुस्तक. नारायण मूर्तीने अनेक लोकांनी भयंकर कौतुक केलं त्याचं आता चायनीज मध्ये भाषांतर झालं तर चीन, जपान, कोरिया, तैवान, सिंगापूर सगळीकडे मिळतं. एकदा टोकियोमध्ये मी उभा होतो, माझं पुस्तक तो घेऊन होता, म्हटलं मी सही करू का त्याला, पण मला जपान येत नव्हतं, त्यामुळे मी काही बोललो नाही त्याची. पण अशी सगळी जगभर माझी पुस्तकं गेली. मग डेटा कम्युनिकेशन नेटवर्क 650 पानी, वेब टेक्नॉलॉजीज अँड डिमिस्टिफाइंग कम्प्युटर 4 इंग्रजी पुस्तकं लिहिली. टाटा मॅग्रोच्या तर्फे प्रकाशित झाली. मग चीनीमध्ये ट्रान्सलेट झाली, जगभर गेली. मग मला पटनी म्हणायला लागले, तो आता IIT, IBM, इंग्लिश चांगलं बोलतोस, टेक्निकली पण तो आता चांगला, मला मदत करायला सुरुवात कर. मग मी आमचं बॉस्टनला हेड ऑफिस होतं. मग आज बॉस्टन होतं, सॅन फ्रान्सिस्को, बरोबर लॉस एंजलिस होता, शिकागो, असं सगळं चालू झालं वर्षभर अमेरिकेत. पण त्यावेळी मी शिकलो हे कसं मार्केटिंग करायचं किंवा काय करायचं वगैरे. पूर्ण मला हे यश मिळालं नाही, पण मी त्यातल्या ट्रिक्स शिकलो. त्या पुढे मात्र मी युरोप, जपान आणि ऑस्ट्रेलियाला ऑफिसेस स्थापन केली. आणि मग मी पटनीमध्ये 11 वर्ष, सेंट्रल मध्ये 4 वर्ष आणि L&T मध्ये मी CEO होतो, IT मध्ये. त्यात 4 वर्ष CEO होतो. आणि त्यावेळेला मी मग काही सांगितलं तसं मी हजारो सॉफ्टवेअर इंजिनियर्सच्या कंपन्या चालवल्या. CEO, मॅनेजिंग डायरेक्टर झालो. त्यावेळी पगार पण वाढले होते CEOs ते. आणि 100-125 जग प्रवास केला, 6 वर्षात अमेरिकेत, असं सगळं. आणि मग विचार आला की आता निहार करता जेवढं जमायचं त्याचं बरेच पट झालेले आहेत, कुठे उगीच हे करत बसायचं. म्हणजे गाड्या उडवा, कुठे घरं, मला त्याचं काही फार नाही. मी काल सांगत होतो तसं तुम्ही काय आहे ते जास्त महत्व, तुमच्याकडे काय आहे याच्यापेक्षा. मी काल उदाहरण दिलं बोलताना की BMW, मी जर्मनीत BMW अनेकदा चालवली. ऑटोबॉर्न त्याला म्हणतात, ते हायवेवरती तिथे स्पीड लिमिट नाहीये. मी अनेकदा BMW चालवली प्रचंड वेगाने. तर त्याचं इंजिन मला खूप आवडतं. म्हणजे BMW किती छान आहे हे. पण मी ते मला जास्त महत्वाचं वाटतं. पण मी BMWत बसताना इतर किती लोक माझ्याकडे बघतायत म्हणून लोकांना ते BMWचं कौतुक वाटतं. ते तसलं काय मला लकीली कधी जाणवलं नाही. आणि मला असं वाटतं की त्यामुळे मला सातत्याने लक्ष. मग मी म्हटलं की हे पैसे नसं मिळवत बसायचे, गोल खेळायचे, हे ते वगैरे. ह्याच्यापेक्षा आपल्याला ते IITतले दिवस आठवले. माझ्याकडे 7,000 पुस्तक आहेत वेगवेगळ्या विषयांवर. म्हणलं मग आणि माझं सगळं इंटरेस्ट तो चालूच होते. म्हणजे विमानातनं सुद्धा येताना, न्यूयॉर्कहून येताना, कुठनं येताना मी ते सातत्याने वाचन चालूच होतं. बायोलॉजी असेल, इकॉनॉमिक्स असेल, सायकोलॉजी असेल, फिलॉसॉफी असेल. म्हटलं आता हे या सगळ्या विषयामध्ये मराठीमध्ये आपण लेखन केलं पाहिजे. कारण त्याच्यावर शेकडो पुस्तकं इंग्लिशमध्ये आहेत. इकॉनॉमिक्स सोप्या भाषेमध्ये, सायकोलॉजी सोप्या भाषेमध्ये. त्यामुळे सोप्या भाषेमध्ये हे सगळं आपण करायचं. किंवा कुठल्याही विषयाला की त्याच्यात 100 पुस्तकं बाहेर येतात. सगळी वाचलेली नसतात, मी 20-30 वाचलेले असतात. पण बाकीची मी व्हर्टिकली वाचलेले असतात. मी कशात काय मला माहित असतं. मग मी एक प्लॅन आखतो आणि त्या प्लॅन करून कशातनं काय घ्यायचं हे ठरवतो. मी कुठलंही कॉपी करत नाही, ट्रान्सलेटही करत नाही. कशातनं काय घ्यायचं म्हणजे काय शिकायचं ते सगळं शिकून माझ्या भाषेमध्ये मी ते सगळं मांडतो. आणि ते करत असताना मग माझी पुस्तकं भयंकर पॉप्युलर व्हायला लागली. मी मुसाफिर लाखाच्या वरती, बाकी 70-80 हजार लोकांचं पॉप्युलर व्हायला लागली. मला प्रचंडच लोकप्रियता झाली. पण नंतर 12-13 वर्षापूर्वी मला स्पॉन्डिलायटिस सायटिका वगैरे सुरू झालं. 20 वर्षापूर्वी माझी अँजिओप्लास्टी झाली. आता तर 8 महिन्यापूर्वी माझी ट्रिपल आर्टरी बायपास पण झाली. हे सगळं पण मी मग सहलेखक घेऊन लिखाण करायला लागलो. तर सगळ्या पुस्तकाचा प्लॅन वगैरे माझा असतो. तो कसं लिहायचं काय सगळं माझं असतं. मी त्याच्यावर काही पूर्वी लिखाण केलं असेल 20-25% त्यांना सांगतो. सगळं आखून देतो. पुस्तकही कित्येक वेळा वजीच देतो. आणि मग पुढचं लिखाण मात्र ते करतात. त्यांना श्रेयही मी भरपूर देतो. इव्हन रॉयल्टी पण होतो अशी त्यांनाच देतो. पण त्यांना सांगतो की तुम्हाला तुमच्या नावावर छापायचं असेल तरी चालेल. पण बहुतांश लोक म्हणतात की आम्ही तुमच्याबरोबर लिहितो पहिले 2-3 तरी पुस्तकं, 4 पुस्तकं. त्यामुळे मग ती खपतात बऱ्यापैकी. त्यांना त्यांचं नाव होतं मग ते स्वतः मग लिहायला लागतात. रंगनाथ पाठारे म्हणाले की तुम्ही स्वतः तर खूप लिहिलं, उच्चांकच आहे, पण त्यापेक्षा तुम्ही एक 13 ते 15 सहलेखक तयार केले मराठीमध्ये की पुढची 30 वर्ष ते लिहित राहतील. असं त्यांनी माझं उलट जास्त कौतुक केलं. तर मला खूप अभिमान आहे की त्यामुळे अनेक लेखक तयार झाले. अनेक माझ्याबरोबर लिहित आहेत, अनेक पुढे लिहित राहतील आणि मराठीत अनेक विषय आणत जातील. मी एक 5 मिनिटं फक्त आता काही पुस्तकांच्याशी बोलेन. मी मुसाफिर तर मी लिहिलंच आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स इंडस्ट्री 4.0 नक्की वाचा. इंडस्ट्री 4.0ची घोषणा 2011 साली झाली जर्मनीमध्ये. आणि बिग डेटा, IoT आणि IIoT म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स आणि इंडस्ट्रियल इंटरनेट ऑफ थिंग्स
नंतर बिग डेटा, नंतर AR VR म्हणजे ऑगमेंटेड रिअलिटी, व्हर्च्युअल रिअलिटी, क्लाउड कम्प्युटिंग, 5G, ब्लॉकचेन, अशा 8 टेक्नॉलॉजीज मिळून इंडस्ट्री 4.0 झाली. तर सगळ्या सोप्या भाषेत मी एक्सप्लेन केलेलं आहे. इन्फोटेक नावाचं पुस्तक आहे, त्यात तर मी अक्षरशः कम्प्युटर कसा चालतो, इंटरनेट कसं चालतं, मोबाईल कसं चालतो पासून सगळ्या विषयात 50 विषयांत अगदी 6-7 पानात मी एक्सप्लेन केले. जरूर वाचा. त्यातलं तुम्हाला निदान पुढे काय होणार आहे याच्याविषयी तुम्हाला कल्पना येईल. पण मी पहिली जी पुस्तकं लिहिली, किमयागार अर्थात आणि मनात, त्यांच्याविषयी मी फक्त 5 मिनिटं बोलून थांबणार आहे. किमयागार लिहिण्याचं कारण असं की त्यातलं किमयागार म्हणजे विश्वाच्या उगमापासून माणसाच्या उगमापर्यंतची गोष्ट आहे. आणि ती गोष्टीसारखी ज्यांनी वाचलं त्याला माहीत असेल, ते थरारक गोष्ट आहे म्हणजे. तर त्यामध्ये त्या शास्त्रज्ञांच्या गोष्टीमुळे मी इतका प्रभावित झालो. त्याला गमती जमती, त्या पानोपणे अशा गमती जमती आहेत. मी आईन्स्टाईनचं उदाहरण होतं. आईन्स्टाईन आणि चार्ली चॅप्लिन एकदा भेटले होते. तर चार्ली चॅप्लिन ते मूक चित्रपट खूप प्रसिद्ध व्हायचे त्यावेळेला. तर आईन्स्टाईन म्हणाला चार्ली चॅप्लिनला, तू एकही शब्द बोलत नाहीस सिनेमामध्ये, तरी जो लोक तुला टाळावत होतात. चार्ली चॅप्लिन म्हणाला, तू रिलेटिव्हिटी लिहितोस ते लोकांना एक शब्द कळत नाही तरी लोक तुला डोक्यावर घेतात. असे गमती. आईन्स्टाईनची बायको होती दुसरी, एल्सा म्हणून, ती छानछुकी होती. म्हणजे त्याला म्हणजे आईन्स्टाईन काहीतरी मोठं काहीतरी करता एवढं माहित होतं, पण प्रत्यक्ष रिलेटिव्ह वगैरे काही माहिती. नर्स होती आणि आईन्स्टाईनची सेवा करता करता त्याचं प्रेम जमलं, त्यांनी लग्न केलं. म्हणजे कॉन्फिडन्स कसा असतो बघा. एकदा फर्निचरच्या दुकानात गेली आणि एल्सा हे विकत घे, ते विकत घे, ते विकत घे सुरू केलं तुम्ही. पण आईन्स्टाईन बाहेर आपलं पाईप फुंकत बसलेला. इतर नवऱ्यांप्रमाणे तो किती विकत घेतेस वगैरे काहीच बोल म्हणाला नाही. ती चार्ज झाली की आपला नवरा काहीच म्हणत नाहीये, मी विकत घेत चाललेली आहे, पण आपलं नुसतं बघतोय. हा आपला पाईप फुंकत बसलेला होता. मग सगळं विकत घेतलं, त्याने बिल केलं. ते बिलची अमाऊंट त्या चेकमध्ये लिहिली. चेक सही करण्याकरता आईन्स्टाईनकडे आणला. आईन्स्टाईनने त्या अमाऊंटकडे सुद्धा बघितलं नाही आणि त्याच्यावर सही केली. शेवटी न राहून तिने विचारलं, अहो इतकी अमाऊंट आहे, तू काही बोलला नाही आणि तुम्ही सरळ सही केली. कॉन्फिडन्स बघा. त्यांनी म्हणलं आपले पैसे काही जाणार नाहीत म्हणे. अहो ज्या चेकवर आईन्स्टाईनची सही आहे, तो बँकेत कशाला वाटवेल, तो मोठा एनलार्ज करून लावेल ना घरी. अशा इतक्या गमतीच न्यूटन कसं धमाल आहे. मनात जे पुस्तक आहे त्याच्याविषयी मी सांगून थांबणार. अर्थात पुस्तक पूर्ण जरूर वाचा. पूर्ण इकॉनॉमिक्स तुम्हाला कळेल, ज्याला माहित नाही त्याला. मनात सुद्धा जरूर वाचा. मोठी पुस्तक आहेत पण गोष्टीसारखी आहेत अगदी. मनात लिहिण्याचं कारण काय झालं तुम्हाला सांगतो की म्हणजे फिनियस गेज नावाचा मनुष्य होता. 1844 साली अमेरिकेत व्हर्माउंट नावाच्या ठिकाणी एक बोगद्याचं काम चाललेलं होतं. आणि त्या बोगद्याचं काम चाललेलं असताना तिथे एक सुरुंग होता. त्या सुरुंगामधली लोखंडी दांडा असं उडाला आणि सटकन आला आणि त्या फिनियस गेज जो सुपरवायझर होता त्याच्या डोक्यात बसला आणि इकडनं घेऊन इथनं बाहेर आला आणि असं तिथे अडकून बसला. तो कळवून बेशुद्ध पडला. 1844 म्हणजे त्या काळात डॉक्टर्स काय देवेश्वर जेमते म्हणजे मेणबत्त्या, तिकडनं एक बग्गी येत होती, तिला थांबवलं आणि त्याला शेजारच्या गावात त्यांनी आणलं. त्यावेळेच्या डॉक्टर्स जे होते त्याने पालापाचोळा काय तिथे लावला, ती नळी काढली, ती अजूनही वॉशिंग्टनने जपून ठेवलेली म्युझियममध्ये. आणि त्यांनी तरी पुढच्या 11 वर्ष तो जगला. पण त्याचा स्वभाव पूर्ण बदललेला होता. पूर्वी शांत असलेला तो एकदम आक्रमक झाला वगैरे असं सगळं. मग तो स्वभाव का बदलला? मग मेंदूच्या कुठल्या भागातला तो गेला, म्हणजे मेंदूचा कुठला भाग आपल्या कुठल्या भावना कंट्रोल करतो ह्याचा अभ्यास चालू झाला. म्हणजे न्यूरोसायन्स म्हणजे ब्रेनचा अभ्यास पूर्वी चालूच झालेला होता, पण त्याच्यामुळे तो आणखीन वाढला. त्यामुळे फिनियस गेजची ही कहाणी अत्यंत जगप्रसिद्ध झाली. मी ऐकलं म्हटलं अरे हे तर किती गंमतशीर आहे. ती सगळी मी वर्णन केले मनातमध्ये. पण त्यानंतर ब्रेनच्या विषयी खूप डिटेलमध्ये लिहिले अत्यंत सोप्या भाषेत. पण दुसरं एक कारण मी मनात लिहिण्याचं म्हणजे सोशल सायकॉलॉजी. त्याचं असं झालं की न्यूयॉर्कमध्ये क्वीन्स नावाचा बरो आहे. न्यूयॉर्क 6 बरोजने बनलेले, 6 प्रांत म्हणा आपण. त्याला क्वीन्स नाव, तिथे इंडियन्स खूप आहेत. म्हणजे क्वीन्स आणि एडिसन न्यू जर्सीत येतं, पण त्या दोन्हीकडे भारतीय खूप राहतात. क्वीन्समध्ये सुद्धा भारतीय खूप राहतात. तर क्वीन्स बरोमध्ये एकदा एक बाई आपला बार किंवा आपलं हॉटेल बंद करून येत होती. आणि येत असताना एक मारेकरी आला आणि त्या मारेकरीने त्या बाईला भोसकलं. ती बाई किंचाळली. त्याचं गोल असं गार्डन होतं, त्याच्या आजूबाजूला सगळी माणसं राहत होती. 40 माणसं अशी एकदम आवाज ऐकून त्यांनी खिडक्या उघडल्या आणि ते खाली बघायला लागले. बाई किंचाळून खाली पडलेली. कोणीही मदतीला धावलं नाही. पुन्हा तो मारेकरी गेला आणि पुन्हा आला आणि त्यांनी पुन्हा भोसकला. असं 2-3 शेवटी बाई मेली.
सगळे डोळे विस्फोरून बघतायत, कोणी मदतीला धावलं नाही. ही बातमी दुसऱ्या दिवशी न्यूयॉर्क टाइम्समध्ये आली की 40 लोक बघत होते पण कोणीही मदतीला धावलं नाही. टीव्हीवर डिबेट चालू झाल्या की आपली संस्कृती कुठे चालली, आपल्याकडे असं होतं बघा, त्या बसमध्ये कोणी मारा, कोणी मदतीला धावलं नाही, कसं आहे वगैरे, सगळं लगेच आपली संस्कृती कुठे चालली, लयाला चाललेली आहे, कोणी मदतीला धावलं नाही, हे कसं वगैरे असं. मग अमेरिकेमध्ये एक फार चांगलं की तिथल्या सायकॉलॉजी डिपार्टमेंटमध्ये सेमिनार्स चालू झाले की याचं कारण काय असलं पाहिजे. 40 लोकांनी बघून कोणी मदतीला धावलं नाही, ही काय भानगड आहे. त्या कॉन्फरन्समध्ये 2 सायकॉलॉजिस्ट होते, ते रात्री 2-3 वाजता कॉफी शॉपमध्ये बसले होते. त्यातल्या एकाच्या लोकांना एक ब्रेन वेव्ह आली की अरे 40 लोकांनी बघून सुद्धा कोणी मदतीला धावलं नाही असं नसून 40 लोकांनी बघितलं म्हणूनच कोणी मदतीला धावलं नाही असं तर नसेल. 1-2 माणसांनी बघितलं असतं तर कदाचित धावले असते. 40 लोकांनी बघितलं म्हणून तर धावलं नाही असं तर नसेल, अशी ब्रेन वेव्ह आली. मग लगेच अमेरिकेमध्ये एक्सपेरिमेंट चालू झाले. अमेरिकेत एक फार चांगली गोष्ट आहे. आणि त्याने एक्सपेरिमेंट कसे केले की बागेत जायचं आणि एका माणसाने मुद्दाम बेशुद्ध पडल्याचं नाटक करायचं. एकच मनुष्य समोर असेल तर तो मध्ये धावतो का बघायचं, 2च असतील तर येतो का, 3 असतील तर काय, 4, असे अनेक लोक बेशुद्ध पडले बागांमध्ये खोटे. आणि मग त्यांनी तो डेटा प्लॉट केला की जितकी बघ्यांची संख्या जास्त तितकं त्यातल्या कोणीही मदतीला धावण्याची प्रॉबॅबिलिटी कमी कमी होत जाते. मग त्यांनी जे बातमी आली ते कॉरोबोरेट झालं की हा ह्याचं आता कारण कळलं. मग कारण नाही, ते सिद्ध झालं, पण ते कारण ते शोधत होते असं वाटतं कारण काय. मग त्याला लक्षात आलं. ते सोशल सायकोलॉजीमध्ये भयंकर महत्वाचं ठरलं की जितके लोक जास्त असतील म्हणजे 40 लोक, त्यार्थी त्या 40व्या माणसाला असं वाटतं की 39 माणसं ज्या अर्थी मदतीला धावत नाही त्यार्थी आपण धावतो म्हणजे चूक करतोय की काय. इतर जसे वागतात त्याच्याप्रमाणे आपण वागायला जातो. इतरांच्या वागणुकीच आपलं परिणाम होतो. इतर आपल्याकडनं काय अपेक्षा करतात त्याप्रमाणे आपण आपलं आयुष्य जगायला लागतो. हे सोशल सायकोलॉजी तत्व प्रचंड मोठं मला वाटलं. आणि एरिक फ्रॉम नाच्या माणसांनी त्याच्यावर खूप लिहिलेलं आहे की आपण जे जगतो आता आयुष्य ते इतर आपल्याकडनं काय अपेक्षा करतात त्याप्रमाणे आपण आपल्या मुलाला इंजिनियर हो, डॉक्टर हो, चार्टर्ड अकाउंटंट का म्हणतो हे सगळं आपण जेव्हा माझा मुलगा इंजिनियर होतो तेव्हा आजूबाजूचे लोक अरे वा तुमचा मुलगा इंजिनियर, अरे वा तुमचा मुलगा डॉक्टर, अरे वा तुमचा मुलगा अमेरिकेत आहे. म्हणजे तुमची कॉलर ताट होते. म्हणजे माझ्याकडे इतर कसे बघतील म्हणून तुम्ही मुलगा म्हणाला की मला फोटोग्राफी करायची आहे तर आपण आपल्या कपाळावर आठे येतात कारण आपल्याकडे लोक कसे बघतील ते. म्हणून ते 3 इडियट्सचा मला संदेश खूप आवडतो की जे मनाला भावेल तुम्हाला आत्म जे वाटेल ते तुम्ही करा. ते हे न करता आपण असं सगळं करत बसतो. ते हे जे सगळं आहे आपण दुसऱ्याच्या अपेक्षेप्रमाणे आयुष्य जगत असतो. हे फार एरिक फ्रॉमने तर कॉन्फिडन्स अँड डिफिडन्सची व्हॅल्यू त्याची डेफिनेशन केलेली की आपल्याला जेव्हा डिफिडन्स असतो म्हणजे काय न्यूनगंड असतो तर त्याचं कारण म्हणजे मला अमुक अमुक गोष्ट येत नाही असं मला वाटतंय असं नसतं. मला अमुक अमुक गोष्ट येत नाही असं मला वाटतं याच्याऐवजी मला अमुक अमुक गोष्ट येत नाही असं इतरांना वाटतंय असं मला वाटतंय. मी इतकं चार्ज झालो त्या डेफिनेशन की इतरांना जर का असं वाटत म्हणजे तुम्हाला समजा उद्याच्या उद्या सगळा पेपरनी टेलिव्हिजननी तुमचा फोटो तुमचा टीव्हीवरती तुम्ही कसा ग्रेटेस्ट गणितज्ञ तसं सगळं छापायला सुरुवात केली. एक महिनाभर सगळ्या पेपरनी सगळ्या टीव्हीनी तुम्ही मला कधी तर तुम्हाला स्वतःला वाटायला लागेल की आपण खरंच ग्रेटेस्ट गणितज्ञ आहोत असं. तर इतरांना काय वाटतं म्हणून आपण आपलं आयुष्य हे करायला लागतो. हे फार महत्वाचं सोशल सायकोलॉजी प्रिन्सिपल मला आढळलं. ज्या दिवशी तुम्ही टाकून द्याल आणि स्वतःला जे वाटतं त्याप्रमाणे आयुष्य जगायला लागाल त्यावेळी तुम्ही खरे स्वतंत्र व्हाल असं त्यातला महत्वाचं होतं. तर ते मला फार भावलं आणि त्यामुळे मनात पुस्तक लिहिलं. तसंच मग गणित हे गणितावर लिहिलं. गणितावर 3 पुस्तकं झाली माझी. अशी सगळी खूप आता AI वरती अशी 4-5 पुस्तकं झाली. पाश्चिमात्य संस्कृती माणसांना कळावी मराठी म्हणून 4 भागात मी झपूरचा 3 व्हॉल्युम्स मध्ये इंग्लिश लिटरेचर कॅनव्हास हे चित्रशिल्पकलेवरती कॅनव्हास वाचून नाना पाटेकरचा मला फोन आला. म्हणजे काय तू लिहिलेलं नीलकांती म्हणते आता वाचून की आता मला युरोप मधले सगळे मला म्युझियम दाखव तू फुकट जास्त धंदे करतो असेल मला जर त्रास होतो मला खूप शिवाय करायचं. रात्री 10:30 वाजता कॅनव्हास पुस्तक लिहिलं मला तर जावं लागेल युरोप नीलकांती म्हणून असं म्हणून. कॅनव्हास नक्की ते चित्रशिल्पकलेवरती. लाईन लाईट हे सिनेमावरती आहे आणि सिम्फनी हे पाश्चिमात्य संगीतावरती. सगळी 400, 500, 600 पर्यंत पण प्रचंड लोकांना आवडलेले आणि मला भरपूर प्रतिसाद त्याचा मिळाला. सगळी आणलेले नाहीत मी एक 4-5 पुस्तकांची पण काही थोडंच सामान जळवेल म्हणून पण जरूर ती वाचा. लायब्ररीतनं घेऊन वाचा
कुठलेही घेऊन वाचा, आपण जरूर वाचा. माझा पुढे 56 झाले, 10 प्रकाशनाच्या वाटेवर आहे. आता मी आयडियाज आणि इझम्स असे, म्हणजे आयडियाज इन सायन्स, आयडियाज इन टेक्नॉलॉजी, आयडियाज इन इकॉनॉमिक्स, आयडियाज इन सायकॉलॉजी, आयडियाज इन फिलॉसॉफी, अशा आयडियाजची सिरीज करतोय आणि इझम्सची पण करतो. कॅपिटलिझम, सोशलिझम, फेमिनिझम, फॅशिझम असे सगळे चालू आहेत. बिग बँग, क्वांटम मेकॅनिक्स वरती जवळपास होत आलेले. अशी सगळी बरीच हे आहे. आपल्या शुभेच्छांमुळे ही पूर्ण होतील असं मी गृहीत धरतो. धन्यवाद.